सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन आठवड्याची सुरुवात झालेली आहे आणि आज घरात इतकी जास्त कामं आहेत की कुठून सुरुवात करू तेच कळत नाही आहे. सो चला, आज माझ्यासोबत पूर्ण आपण आजचा मंडे जो आहे तो रीसेट करून घेऊया. तर सगळ्यात आधी मी हॉलमध्ये आले आणि हॉलचे पडदे जे आहेत ते ओपन करून घेतलेले आहे. सकाळचा जो काही हलकासा सनलाईट घरात येतो ना, तो मला खूप जास्त आवडतो. सो मस्त अशी पॉझिटिव्ह वाईब आणि फ्रेश एनर्जी ज्या सनलाईटपासून मिळत असते आणि दिवसाची सुरुवातही खूप छान होत असते. सो आमच्या बाल्कनीमधून बाहेरचा व्ह्यू असा काहीसा दिसतो. इतकी ब्युटिफुल ग्रीनरी आहे ना की दिवसभर मन अगदी प्रसन्न राहत असते. आणि आम्ही जो नवीन स्विंग ऑर्डर केला होता ना, तोही आम्ही फायनली असेंबल करून घेतलेला आहे. याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ केला होता. सो त्यानंतर दिवसाची सुरुवात जी आहे ना खूप म्हणजे छान एक्साइटमेंटनी होत असते. आणि या झुल्यावर बसून जे आहे ना मनही अगदी म्हणजे असं प्रसन्न वाटत असते. सकाळी उठल्यावर 2-5 मिनिट मस्त असं झुल्यावर बसते. त्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात करत असते. सो आत्ता रुटीनला सुरुवात झालेली आहे. त्याआधी म्हटलं हे कालच्याच दिवशी किचन डेकोरेट केलेला होता, जो व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. सो अशा पद्धतीने लाईटिंग वगैरे लावून घेतलेली आहे आणि आता परत माझं किचन जे आहे ना तुमसरच्या किचनसारखं मी डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय नो तुमसरचं किचन खूप मोठा होता, हा त्याच्यानुसार हा थोडा छोटा आहे. सो काही हरकत नाही, यालाही मी घर बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यानंतर मी सकाळी सकाळी उठल्यानंतर जे आहे ना मला 2 ग्लास गरम पाणी प्यायला खूप जास्त आवडते. सो गरम पाणी पिऊन घेतली. त्यानंतर स्वयंपाकाला इथे सुरुवात केलेली आहे. सो सध्या ना आमचं सगळं कम्प्लिटली रुटीन जे आहे ते चेंज झालेलं आहे. मुलांची स्कूल अगदी सकाळी असल्यामुळे मला 5:30-6 वाजताच उठावं लागत आहे. त्यामुळे मी अर्धा तास तर माझ्या मेडिटेशनसाठी, पॉझिटिव्ह अफर्मेशन, त्यानंतर वॉकिंग आणि छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जे आहे ते जात असते. आणि रोजच्या धावपळीत आपण बायका स्वतःसाठी वेळच काढत नाही, म्हणून ना मी या छोट्या मोठ्या गोष्टी मी कधीच स्किप करत नाही. त्यानंतर मी कुकिंगला सुरुवात केलेली आहे. आज कणिक मळण्यासाठी ना मी फूड प्रोसिजरचा वापर केलेला आहे. एवढ्या सकाळी हाताने कणिक मळायला खरंच वेळ मिळत नाही. आणि हा उषा कंपनीचा फूड प्रोसिजर आहे, जो होनेस्टली याचं यूज खूपच छान आहे. मी आधी जेव्हा व्हिडिओ करायची स्टार्टिंगच्या आधीच जे आहे ना मी म्हणजे फूड प्रोसिजरचंच यूज करत होती. पण जेव्हाची तुमसरला गेली ना, तुमसरला मुलांची शाळा 9 वाजता असायची, म्हणून मग मी हातानेच कणिक मळून घ्यायची. पण आता जे आहे ना खूप सकाळी आहे, त्यामुळे मी इथेच डो जे आहे ते तयार करून घेते आणि अगदी सॉफ्ट आणि इतका सुंदर डो तयार होतो ना, जेवढा आपण हाताने सुद्धा करू नाही शकत. आणि खूप चपात्यासुद्धा खूप छान सॉफ्ट होत असतात. त्यानंतर मी ते कालच्या दिवशी जे आहे ना साबुदाणासुद्धा भिजू टाकलेला होता, रात्रभर भिजवलेला होता, कारण मला आज ब्रेकफास्टला साबुदाण्याचे वडेसुद्धा बनवायचे होते. त्यामुळे मी इथे जे आहे ना साईड बाय साईड चपात्याचं पण मळून घेतलं कणिक. आणि त्यानंतर मी फ्लावर्सची भाजी करणार आहे. सो फ्लावर्सही कट करून घेतलेलं आहे. माझं कसं आहे ना, सकाळीच म्हणजे चिऊचे पप्पा, त्यानंतर चिऊ, वेदू दोघंही लवकर जात असतात. त्यामुळे मी पूर्ण स्वयंपाकच जे आहे तो अगदी सकाळीच करून घेते, कारण मग मला 10 वेळा असं स्वयंपाक रूममध्ये येणं काही म्हणजे अजिबात, म्हणजे मला खूप जास्त कंटाळा येतो खरं सांगायचं तर. म्हणून ना जितकं होऊ शकते तितकं मी प्रिपेअर करते की अगदी मॉर्निंगला माझा स्वयंपाक झालेला पाहिजे. सो बटाटे मी कुकरला लावून घेतले. तोपर्यंत इथे मी साबुदाण्यामध्ये, वड्यांमध्ये जे काही मला मिश्रण टाकायचं आहे ते तयार करून घेते आहे. सो एका पॉटमध्ये इथे मी कांदा, लसूण, जिरं, आलं आणि मिरची याची पेस्ट तयार करून घेते. म्हणजे मिरची जर डायरेक्ट टाकलं ना तर वेदांत काही खायला बघत नाही, म्हणून मग मी पेस्ट करून टाकत असते, जेणेकरून म्हणजे मिरची त्याच्या दाताला वगैरे लागणार नाही. सो यामध्ये कोथिंबीर टाकली, त्यानंतर मीठ, हळद सगळं मी इथेच मिश्रणमध्ये टाकून दिलेलं आहे. जिरं टाकलं आणि धनिया पावडर टाकलं आणि थोडंसं तिखट टाकलं. सो हे सुद्धा मिक्सर बघत आहे ना, मिनी मिक्सर, तर हे पण मी ऑनलाईन मागवलेला होता छोट्या मोठ्या पेस्टसाठी. किंवा मी जे आहे ना माझ्या डाएटमध्ये नेहमी ज्यूस वगैरे पित असते, त्यासाठी मला खूप असं म्हणजे फास्ट काहीतरी पाहिजे होतं, म्हणून मग मी जे आहे ना हा ऑनलाईन मागवलेला आहे. सो खरंच असे उपयुक्त वस्तू जर घरात असले ना तर सकाळचा स्वयंपाक करायला मज्जाही येते आणि त्यातल्या त्यात स्वयंपाक खूप फास्टमध्ये होत असते. त्यानंतर बटाटे सोलून ठेवलेले होते, थंड होऊ दिले. आणि आता इथे किसणीने बटाटे जे आहेत ते किसून घेते आहे. 1 ते 2 बटाटे तर खराबच निघालेले होते, कसे तरी 2-4 बटाटे चांगले निघले, तर तेच मी इथे किसून घेतली आहे.
सो दूध माझ्याकडे उरलेलं होतं. सध्या मुलांच्या तब्येतीमुळे मी काही त्यांना दूध वगैरे दिलंच नाही. सो म्हणून मी इथे म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे मी दही बनवलेलं आहे आणि तेच बघत होती दही जमला की नाही. सो दही चांगलं झालं होतं. गोड मी विरजण जे आहे ना गोड दह्याचं टाकलेलं होतं म्हणून गोडच दही झालेला होता. सो मी या मिश्रणमध्ये थोडंसं दही टाकलं. त्यानंतर माझ्या डोक्यात असं सुरू होतं की तेलामध्ये टाकल्यानंतर दही फुटेल वगैरे, तर मग मी या मिश्रणचे अप्पेच बनवून घेणार. पण वाटलं नव्हतं की इतके छान वडे तयार होतील. जेव्हा मी ते म्हणजे तळायला घेतले ना तेव्हा खरंच खूप छान मी ते वडे जे आहे एक एक करून बनवून घेतलेले आहे. आणि खरं तर वेदांची फरमाईश होती की त्याला साबुदाण्याचे वडे खायचे आहे आणि एवढ्या सकाळी मी हे सगळं बनवत होती आणि त्यातल्या त्यात बॅकग्राऊंडमध्ये चिऊचे पप्पा इतके जास्त चिडत होते की एवढं तामझाम करायची काय गरज होती. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की भाजी पोळी दिली तरी बरं पडते. हे असे म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी उठून एवढं सगळं करणं खरं तर त्यांना म्हणजे अजिबात पटत नव्हता. आणि बॅकग्राऊंडमध्ये त्यांचं सुरू होतं की फालतू म्हणजे एवढ्या सगळ्या याच्यामध्ये पडली तू, पटपट पटपट स्वयंपाक आवरायला पाहिजे होतं असं तसं. पण मुलांसाठी शेवटी आपण घरातल्या लोकांच्या गोष्टी जरी खाल्ल्या तरी मुलांसाठी आपल्याला काही काही वस्तू ज्या आहेत ते करावेच लागतात. त्यानंतर फ्लावरची भाजी पण मी इथे फोडणी दिलेली होती, ती पण शिजत आलेलीच होती. सो मी प्रिपेअर करते. जरी मुलांची स्कूल लवकर असली तरी मी त्यांना एक चपाती आणि थोडीशी भाजी खाल्ल्याशिवाय काही बाहेर म्हणजे घराबाहेर काही पाठवतच नाही. कारण मला आता नेहमीची सवय आहे सकाळीच त्यांना जेवण द्यायची. म्हणून मी जे आहे ना रोजच म्हणजे पटकन उठून त्यांच्या पोटात एकतरी चपाती गेली पाहिजे, हाच माझा म्हणजे जास्त करून माझं याच्यावर जोर असतो. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता वड्यांची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. म्हणजे इतके छान बनलेले होते ना की खूपच छान असे टम्म फुगलेले होते. सो यामध्ये ना मी एक म्हणजे दही टाकल्यानंतर एक वस्तू ॲड केली, ते म्हणजे कॉर्नफ्लोअर. सो 1 ते 2 चम्मच मी इथे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे. त्याच्यामुळे वडे जे आहेत ना थोडा असे कडक छान क्रिस्पी बनत असतात. त्यानंतर बाकीचं जो मिश्रण होता ना तो त्याचे मी अप्पे इथे करत आहे. कारण चिऊच्या पप्पांना खूप जास्त ऑइली म्हणजे आवडत नाही. त्यामुळे मी म्हटलं चला कमी ऑइलमध्ये इथे अप्पे जो आहे ना हाच एक बेस्ट पर्याय असतो. म्हणून मी अप्पे बनवून घेतले, मुलांना स्कूलमध्ये पाठवून दिले. त्यानंतर चिऊच्या पप्पांसाठी उरलेल्या चपात्या ज्या आहेत ते टाकून घेतलेल्या आहेत. आणि असं मस्त आजचं जेवण जो आहे तो तयार झालेला आहे. जेवणामध्ये मी त्यांना दहीसुद्धा दिलं. आता बाकीची जे कामं आहेत ना ती राहिलेली आहेत. सो आधी तर मी बेडरूममध्ये आली कारण ना आज मंडे असल्यामुळे मला म्हणजे पूर्ण घर रिसेट करायचं होतं. ॲक्च्युली होते काय ना सॅटर्डे संडे चिऊचे पप्पा घरी असतात, मुलं घरी असतात. त्यामुळे दिवसभर मग इकडे तिकडे हसणं लावणं हे पडापडी सुरू असते. त्यामुळे मग मी बेडशीट चेंज करण्याचं टायमिंग जे आहे ना दिवस तो चेंज केला. म्हटलं मंडेला सकाळीच चेंज करत जाते म्हणजे आठवडाभर बेडशीट जे आहे ते चेंज करण्याचं टेन्शन काही येत नाही. नाहीतर मी प्रत्येक वेळा सॅटर्डेला करायची, पण आता मी ठरवलं की मंडेला करत जाणार. म्हणजे मंडेला केलं की आठवडाभर फ्रेश अशी म्हणजे आठवड्याची सुरुवातही फ्रेश होते आणि आठवडाभर बेडशीट चेंज करण्याचं पण काही म्हणजे काम येत नाही. सो मी इथे ना बेड म्हणजे आडवे लावलेले आहेत. सो तुमसरला मी उभे लावलेले होते. त्यानंतर इथे 2 बेड अटॅच करून आम्ही असा एक मोठा बेड तयार केलेला आहे. सो आधी मी तिथे बेडशीट घातली कारण या गादीला सध्या कवर लावलेला नाही आहे. सो कवर लावायचं काही लक्षात येतच नाही. सो या गादीला कवर लावेपर्यंत मी एक बेडशीट टाकली, त्यावरून मग मी दुसरी बेडशीट टाकलेली आहे. आणि आज मस्त असं छान बेड जो आहे तो छान आवरून घेतलेला आहे. आणि ह्या बेडवरचे जे फ्रेम तुम्ही बघतायत ना तर ते मी फ्लिपकार्टवरून मागवलेले होते आणि खरंच ते इतके छान आले. फक्त साईज थोडा छोटा वाटत आहे पण तरी पण खूप छान आलेले होते. म्हणून मी बेडवरती तिथे डेकोरेट करण्यासाठी लावून दिले. त्यानंतर परत किचनमध्ये आली. किचनमध्ये काही भांडी कुंडी आवरायची होती. सो काही भांडी मी घासून घेतली, काही भांडे मी मावशीला दिली. मावशी आलेले आहेत. सो त्या जेव्हा भांडे घासतात ना तेव्हाच मी ग्लासचे वगैरे भांडे जे आहेत ते मी घासून काढते. त्यानंतर पूर्ण किचन ओटाच क्लीन करून घेतलेला आहे. सो गॅस वगैरे सगळं मला आज क्लीन करायचं होतं. सिंक एरिया क्लीन करायचं होतं कारण सिंक एरियाची जेव्हाची मी आली नाही इथे या घरात तेव्हाची मी डीप क्लिनिंग काही केलीच नव्हती. तसं तर हा न्यू घर आहे त्यामुळे सिंक वगैरे खूप जास्त काही असं खराब झालेलाच नाही, अगदी फ्रेश आहे. सो मी विम जेल लिक्विड असते ना त्यानेच पूर्ण सिंक वगैरे असं घासून काढलं, ज्यामुळे जो काही म्हणजे डस्ट किंवा तेलकट वगैरे झालेला असेल तो निघून जाते. आणि मला असं वाटते की आठवड्यातून एकदा तरी सिंक एरियाची डीप क्लिनिंग व्हायलाच हवी. त्यातल्या त्यात स्टीलचं असलं की जास्तच घासावं लागते. सो इथल्या पाण्यामध्ये ना खूप जास्त क्षार आहे. क्षार असल्यामुळे थोडं वाईट जे डाग आहेत ना ते बसतच असतात. पण अशा प्रकारे जर आपण नेहमी क्लिनिंग करत राहिली तर मग ते डाग बसण्याचे चान्सेस जरा कमी असतात.
त्यानंतर पूर्ण गॅस ओटा जे आहे ते मी असं पूर्ण छान विम जेल लिक्विडने घसून काढलं. त्यानंतर पूर्ण जो काही सामान मी ठेवलेला आहे जसं की मिक्सर, त्यानंतर इलेक्ट्रिक केटल आहे आणि हा काउंटर टॉप ना जरा छोटा असल्यामुळे ना या वस्तू पटपट असं उचलून जे आहे ते पुसायला मॅक्झिमम 5 मिनिट लागत असतात आणि 5 मिनिटामध्ये माझं हे काम होऊन जाते. म्हणून मी दररोज प्रिपेअर करते की जेव्हा कधी सिंक एरिया किंवा गॅस म्हणजे ओटा जेव्हा पुसत असते ना तेव्हा मी हे सगळे रॅक वगैरे असे सरकवून जे आहे ते पुसून घेत असते, ज्यामुळे ना डस्ट जरा कमी दिसते. नाहीतर काय होते ना बिल्डिंगमध्ये आजूबाजूला अजूनही म्हणजे बांधकाम जे आहे ते सुरूच आहे. काहींच्याकडे तर फर्निचर बनवायचं काम सुरू आहे, त्यामुळे ना डस्ट पूर्ण किचनमध्ये येत असते. त्यामुळे सतत अशी क्लिनिंग जी आहे ती करत राहावी लागते. त्यानंतर काही कपडे होते जे मशीनला लावायचे होते. खरं सांगू तर या घरात जेव्हाची मी आली आहे ना तेव्हाचे मी सगळेच कपडे मशीनला लावती आहे. तुमसरला जे होतं तर ना म्हणजे अर्धे कपडे मी हाताने वॉश करायची आणि अर्धे कपडे मी मशीनमध्ये लावायची, पण इथे ना मी सगळेच कपडे जे आहे ते मशीनला लावून देते. सो एक ऑप्शन आहे बेबी केअर आणि इझी केअर. बेबी केअरमध्ये मी मुलांचे कपडे पूर्ण लावून देते आहे आणि इझी केअरमध्ये जे काही बाकीचे कपडे आहेत ते लावून देते. सो आत्ता तर चिवच्या पप्पांचे शर्ट लावले, त्याआधी मी एक बकेट कपडे लावलेले होते. सो मस्त अंघोळ करून घेतली. अंघोळीसोबत 2-4 कपडे होते जे मी वॉश करून घेतले. त्यानंतर आता इथे बाहेर सुकवायला आलेली आहे. सो आज ऊनही चांगल्या प्रकारे आमच्याकडे आलेलं आहे आणि या पोर्चमध्ये ना ऊन खूप छान येते, त्यामुळे कपडेसुद्धा असे पटकन सुकून जात असतात आणि वारा तर दिवसभर सुरू असते, त्यामुळे कपडे सुकण्याचं काही टेन्शनच नाही आहे. आणि माझे झाडं तर इथे इतके ग्लोईंग करत होते ना, म्हणजे झाडांसाठी ना वातावरण खूप छान आहे. म्हणजे एकदम थंडही वातावरण नाही आणि एकदम गरम तर अजिबातच नाही आहे. थंड म्हटलं तरी चालेल, पण गरम वातावरण अजिबात नाही आहे. त्यामुळे माझ्या झाडांची इतकी छान ग्रोथ होत आहे ना की खूपच जास्त. त्यानंतर पूर्ण कपडे वगैरे इथे सुकवून दिलेले आहे. म्हटलं बाल्कनीमध्ये आलीच होती तर आता झाडू लावून घेते, कारण काय होते ना या बाल्कनीमध्ये जे काही हँगिंग करून मी विंडोजवळ जे प्लांटर ठेवलेले आहेत ना ते 1-2दा माझाच हात लागल्याने पडले. सो पडल्यामुळे ना सगळी माती पूर्ण अशी बाल्कनीमध्ये पसरलेली होती आणि ती पायाला माती जर लागली तर मग अगदी असं वेगळीच फिलिंग्स जे आहे ते येत असते. सो म्हणून मी ना इथे झाडून घेते आहे. सो इथे ना म्हणजे नळ पाहिजे होता, पण या बाल्कनीमध्ये नळच नाही, त्यामुळे ना म्हणजे आतमधून पाणी आणून वगैरे इथे टाकावं लागते. त्यापेक्षा मी काय करते ना झाडून पोछाच लावून घेत असते. त्यानंतर म्हटलं चला खूप कामं झाली, थोडा वेळ बसून मोबाईल चेक करूया आजची काय अपडेट आहे. इंस्टाग्रामची अपडेट, त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप जे काही अपडेट असतात आपल्या आयुष्यामधला तो एक पार्ट झालेला आहे की रोज व्हॉट्सअप चेक करणे, इंस्टाग्राम चेक करणे, त्यानंतर फेसबुक चेक करणे. आणि हे तीनही ॲप्स मला रोज म्हणजे चेक केल्याशिवाय काहीही म्हणजे चैन काही पडतच नाही. सो तेच मस्त चेक करत मी ते 1 तास जो आहे तो घालवलेला होता. त्यानंतर हा फ्लावर्स तुम्ही बघू शकता. या फ्लावर्सचा कलर इतका सुंदर आलेला आहे ना की एकदम असा डीप जो रुबी पिंक कलर म्हणतात ना तशा टाईप हा म्हणजे सदाफुलीचा फ्लावर्स दिसत होता, ज्याला बघूनच खूप मन प्रसन्न होत होता. बघता बघता दिवसाचा म्हणजे माझा दिवस संपलेला आहे. आता छान असं मस्त इव्हनिंग तुम्हाला व्ह्यू शेअर करते. अशा प्रकारे सनसेट झालेला आहे. सो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.